ते शिवसेना गटाचे एक नेते आहेत आणि त्यांनी उघडपणानं पाठिंबा दाखवण्याचं धाडस दाखवावं. मला वाटतं यामुळंच माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीत बळकटी प्राप्त होईल आणि मला हातीचं बळ मिळेल. एकाच तेलगी होऊ दे, चौरगी होऊ दे, मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे. संजय बाबा गाडगेंनी आपल्याला एका कार्यक्रमात पाठिंबा दिलेला. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. ते शिवसेना गटाचे एक नेते आहेत आणि त्यांनी उघडपणानं पाठिंबा दाखवण्याचं धाडस दाखवावं. मला वाटतं यामुळंच माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीत बळकटी प्राप्त होईल आणि मला हातीचं बळ मिळेल. कागदातून आपणच आमदार होणार तर समजित म्हणतात मीच आमदार होणार तर काय नाही, ते जनता ठरणार ना. भाजप 25 वर्षाच्या प्रत्येकाला पुढं उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अधिकार आहे. पण जे बंडखोरी ज्यांनी केलेली आहे अशाच्या बाबतीत शरद पवार गट आक्रमक किंवा त्यासाठी प्रयत्न करताना त्यांच्याशी देखील शरद पवार गटानं संपर्क साधल्याची चर्चा सुरू आहे. अपेक्षित प्रतिसाद अजून दिलेला नाही. आता तुम्ही त्यांना विचारला पाहिजे प्रश्न, मला काय विचारताय? माझं काय समजलेलं आहे, अजित पवार गट घड्याळ चिन्ह माझा प्रचार सुरू झालेला आहे. माझ्या विरुद्ध कोण आणणार आहे मी याची चिंता करत नाही, हे आधीच सांगितलेलं आहे ना. हसन मुश्रीफ हे नेहमी कागल विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लावतात, त्यासाठी संजय बाबांना मदत करतात असं एक चर्चा गेल्या निवडणुकीपासून आहे. सहा निवडणुकीमध्ये फक्त तिरंगी 2 वेळा झालेली आहे. 4 वेळा एकच लढत झालेली आहे. आता संजय बाबा यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकाच एक निवडणूक होईल असं वाटतं का नाही, मला एकाच एक होऊ दे, तिरंगी होऊ दे, चौरंगी होऊ दे, मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे.